रिच माइंडसेट आणि पुअर माइंडसेट याबद्दल तुम्ही ऐकलं असाल. तर पुअर माइंडसेट म्हणजे काय थोडक्यात, ज्या वेळेला तुमचं इन्कम तुमच्या हातामध्ये येईल, पहिला फोकस असतो खर्च करण्यावरती. बेसिक खर्च सोडून सुद्धा वायफळ गोष्टींवरती खर्च करणे, स्वतःच्या लाईफस्टाईलवरती मॅक्सिमम खर्च करणे आणि इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स या तर गोष्टी दूरच्या आहेत. पुन्हा बघू, करू, मला काय होतंय असं म्हणणारे बरेच जण आहेत. ही पुअर माइंडसेट आहे. आणि रिच माइंडसेटवाले काय करतात, ज्या वेळेस त्यांचं इन्कम त्यांच्या हातामध्ये येईल, पहिलं काम असतं त्यांचं बेसिक नीडसाठी पैसे बाजूला काढणे, इन्व्हेस्टमेंट करणे, सेव्हिंग करणे, एमर्जन्सीसाठी फंड जमा करणे. कारण त्यांना माहिती आहे की सर्व दिवस सारखे नसतात. अडचणीच्या काळासाठी किंवा भविष्यासाठी आजपासूनच थोडी थोडी बचत करणं गरजेचं आहे. मग ज्यावेळेस त्यांचं बचत आणि इन्व्हेस्टमेंट दोन्ही गोष्टी होतील, त्यावेळेस जो पैसा शिल्लक राहील त्यामधून ते त्यांचे शौक पूर्ण करतात आणि खर्चसुद्धा करतात. आणि हे केलं तर एकतर पीस ऑफ माइंड पण आहे आणि तुम्ही फ्युचरसाठी सुद्धा तुमची वेल्थ बिल्ड करताय. त्यामुळं पुअर माइंडसेटमधून रिच माइंडसेटमध्ये या आणि इन्व्हेस्टमेंटला प्रायोरिटी द्या, इन्शुरन्सला प्रायोरिटी द्या. नक्की फायनान्शियल फ्युचर तुमचं चांगलं होईल. थँक्यू.